नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी. आका कुठे कुठे फिरतायत याची माहिती एसपींना दिल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय. एसपींची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी ही माहिती दिली. दरम्यान बीडचं संपूर्ण पोलीस दल हे आकाचं आहे असा सुद्धा गंभीर स्वरूपाचा आरोप धस यांनी केलाय. बीड सरपंच हत्या प्रकरणातील आका लवकरच हाती येतील असं सुद्धा सुरेश धस यांनी म्हणत विश्वास व्यक्त केलाय. तर 302 मध्ये आकाचा सहभाग आहे, 100% हा सहभाग असल्याचं सुद्धा धस यांनी म्हटलंय. पोलीस दल पूर्णच्या पूर्ण बीडचं पोलीस दल हे एकटे आका जे आहेत त्या आकांच्या वरती पडलेला आहे आणि लवकरच आका हाती येतील. तर ते कुठं कुठं फिरतायत, काय काय फिरतायत ह्याची माहिती दिली आम्ही एसपी साहेबांना. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे याच्यात कोणालाही सोडणार नाही आणि माझं आता ठाम मत झालेलं आहे. काही पर्पजली ते 3 लोकांना काय येऊन देत नाहीत, आका का हजर होत नाहीत. आकांचं इन्व्हॉल्वमेंट 100% 302 मध्ये आहे. धनुभाऊ मी कालच सांगितलं मुंबई तकच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान 60,000 खाली आणा. तुम्हाला राजकारण सुसायला लागले, तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लागले, तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लखला. अरे बाबा परत हो पालकमंत्री बरं का. आमचं लेकरो मेले त्याचे अर्थ किंकाळी आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पकडण्याचा प्रयत्न करतो. कशाचा पालकमंत्री, कुठून आणलाय बाबा ही जत्रा आणि माझा घेरलंय मला आमको खेळ. तुला कोणी घेरलं बाबा, आम्ही कशाला घेरू. ते तुमचं राजकारण चालू द्या तिकडं. राजकारणाचा विषय आहे का?